कुंथत महायुतीला बहुमत, मुंबई मनपाच्या निकालाची नवी आकडेवारी, अजित पवार आणि अपक्षांच्या मदतीनं बनणार महायुतीचा महापौर। मुंबईच्या महापौर पदात रस नाही, शिवसेनेनं स्पष्ट केली भूमिका। शिंदे म्हणाले, मुंबईकरांचा कौल शिवसेनेला मान्य। मुंबईकरांचं ठाकरेंविरोधात मतदान, ठाकरेंनी निवडणूक भावनिक केली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। विकासामुळेच जिंकलो, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। विकासाचा अजेंडा आणि मोदींचे आशीर्वाद, फडणवीसांनी सांगितला भाजपाच्या विजयाचा मूलमंत्र। आमचं हिंदुत्व संकुचित नाही, हिंदुत्व आणि विकास वेगवेगळा नाही, विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्स पोस्ट, राज्यातील जनतेचे मोदींनी मानले आभार। पुण्यामध्ये ठाकरे गटाच्या वसंत मोरेंचा पराभव, प्रभाग 38 मधून वसंत मोरेंचा पराभव। मुंबईमध्ये नील किरट सोमय्या सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी, प्रभाग क्रमांक 107 मधून भाजपाचे नील सोमय्या विजयी, इतर सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त। जनतेनं विकासाला कौल दिला, विजयाचं श्रेय देवाभाऊंना दिलं पाहिजे, मंत्री पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। मुंबई एमआयएमची मनसेपेक्षाही चांगली कामगिरी, मुंबईत एमआयएमचे 4 उमेदवार विजयी। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या प्रभागातच शिवसेनेचा पराभव, ठाणे प्रभाग क्रमांक 13 मध्ये ठाकरे गटाचे शहाजी खुपसे विजयी, शिवसेनेच्या अशोक वैती यांचा 767 मतांनी पराभव। नवी मुंबईमध्ये भाजपाच्या विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची दादागिरी, शिवसेनेच्या उमेदवार अश्विनी मानेंच्या कार्यालयात घुसून मारामारी। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा एक उमेदवार विजयी, प्रभाग क्रमांक 21 मधून मनसेचे प्रल्हाद म्हात्रे विजयी। पुण्यामध्ये जेलमधून निवडणूक लढवणारे उमेदवार विजयी, आयुष कोमकर हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींचा विजय, राष्ट्रवादीच्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरांचा विजय। मतमोजणी केंद्रावर रुपाली ठोंबरे पाटलांचा गोंधळ, ईव्हीएमचा सिरियल नंबर मॅच होत नसल्याचा आरोप, मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत, बवियाचा 115 जागांपैकी 71 जागांवर विजय, भाजपानं 44 जागा, ठाकरे गट आणि शरद पवार गट शून्यावर बाद। संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांच्या दोन्ही मुलांचा विजय, सिद्धांत शिरसाट, हर्षदा शिरसाट विजयी। पवार काका पुतण्याला जनतेनं नाकारलं, काकांसोबत गेल्यानं अजित पवारांना मोठा फटका। मनपाच्या निकालानंतर ठाकरे बंधूंचं सेलिब्रेशन, मातोश्रीवर ठाकरे गटाचा जल्लोष, शिवतीर्थावर मनसेचं सेलिब्रेशन। छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, वंचित आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, प्रभाग क्रमांक 24 मध्ये चुकीचा निकाल लागल्याचा वंचितचा आरोप। कोल्हापुरात 2 ठिकाणी राडा, विटामध्ये काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, देवकुळेमध्ये अज्ञाताकडून ठाकरे गटाच्या कार्यालयावर हल्ला।